झाशीच्या राणीसारखी मुलगी पाहिजे महासाहेब जिजाऊंसारखी। मला सांगा आजकाल घराघरात भांडणं होत आहेत। एकदा का लग्न होऊन सासरी गेली, सख्खे भाऊ आहेत, कधी एका ताटात जेवल्याच्या नंतर एकामेकांचं पोटही भरलं नाही, रोज एका ताटात जेवायचे, रोज एका गाडीवरती फिरायला जायचे, पण एकाचं लग्न होऊ द्या दुसरी बरोबर त्याला बाजूला काढती की नाही? बोला, काढणार बाजूला कशी काढती माहितीये का? जवळ जाणार काहीच नाही, दुसरं एकच फक्त, तुम्हाला माहितीये का मोठे भाऊजी काय बोलत होते काल? काहीच नाही कळलं मला, काय सांगू तुम्हाला, अशी बेजार झाले मी, काय सांगू? भिंतीला कान, घराघरात भांडणेत सध्या। आपण पाहू द्या, अहो सासूचं सुनाचं पटत नाही, सुनाचं सासूचं बाई कधी पटत नाही, सासऱ्याचं सुनाचंही कधी पटत नाही। मला सांगायचंय काय, सगळं व्यवस्थित जावं असं वाटत असेल, एकदा का 50शी ओलांडली घरात सून आली, सासूबाईनं कधीच मुंडकं घालायचं नाही किचनमध्ये, भाजीला तेल किती घालती आणि भाजीला शेंगदाणे किती टाकती कधीच पाहायचं नाही। एक काम करायचं, फक्त वाटत असेल आमच्या सुनबाईनं रोज आमच्या येऊन पाय पडावं, आम्हाला चांगलं बोलावं, जवळच्या मैत्रिणीजवळ एकच म्हणायचं, अख्ख्या गावात माझ्या सुनासारखी सून नाही, अख्ख्या जंगमवाडीमध्ये माझ्या सुनासारखी सून दुसऱ्या दिवशी 2 दिवस 4 दिवस नाही येणार तुमच्याकडं, दादा थोडं शांत बसा, पण 8व्या दिवशी तुमच्याकडे येईल आणि अगोदर तुमच्या पाया पडल पहा। मला सांगायचंय काय, घराघरात भांडणं मुलींमुळे होत आहेत, फक्त संस्कारावरून। सासरी जरी गेली, सासूबाईने सांगितलं सुनबाई अगं पुरणपोळी कर, तिने लावलं मम्मीला फोन, मम्मी पुरणपोळी करायला सांगितली, आता कशी करू नेमकी? तिने सांगितली टाक डाळ शिजायला, तिने टाकली तुरीची डाळ, हानू हानू घ्याव की याच्या पुढं, आता डाळ टाकली, डाळ शिजून झाली, म्हणे आता काय करू? म्हणे पुरण वाटून घे, डाळ उचलली आणि जशी आली, कुठं सप्ताह चालू होता जंगमवाडीत, गावात मंदिराजवळ आली, सगळ्याला वाटून दिलं तिने पुरण। तशी भानगड नाही, आज 4 प्रकार आहेत पाहिजे, काय सांगकामी, दुसरी कानपाडी, तिसरी आगाव कामीन, चौथा प्रकार आहे हुंदाडा। लक्ष देऊन ऐका, फक्त सांगते मी तुम्हाला, सांगकामी कोण? सासूबाईने सांगितलं तेवढंच करणार, दुसरं तिला काही डोक्यानं सुचत नाही। सासूबाईने सांगितलं सुनबाई दुसऱ्या मजल्यावर जरा कचरा टाकताना माणसं बघून कचरा टाकत जा, चांगलं माणूस बघून कचरा टाकत जा, अर्धा तास बसली वरती जाऊन, माणूसच येईना। गावातलं कडक इस्त्रीचा सरपंच पाहिला, दिलं वरून कचरा सोडून, सरपंच आला ओरडत, सासूबाई तुमच्या सुनाला काय कळतं का? सासूबाई म्हणतात सुनबाई तुला काय कळतं का? घुशाल सरपंच दादाच्या अंगावर कचरा टाकलाय। ती म्हणली तुम्ही सांगितलं चांगला माणूस बघून कचरा टाक। वाचार्थ नाही, लक्षार्थ घ्यायचाय, लक्षात येत नाही आपल्याला। मला सांगायचंय, हुंदाडा माहिती का? हुंदाडा भाकरी करायला बसावं, अख्ख्या जंगमवाडीत कळतं कुणाची सून भाकरी करती, थप्पाडांग थप्पाडांग थप्पाडांग। बरं नुसती भाकरी करत नाही ना, इकडनं तिकडनं भले नख वाढलेले, त्याच्यात पावशेर पावशेर माती गेलेली, पातीला ते ताड धुतलं की नाही तेही माहिती नाही, इकडनं तिकडनं केस काळी डुस, आणि सर्दी झालेली, नुसती सर्दी नाही पिकलेली सर्दी, आणि तेवढ्यात कुणीकडून नाकासमोर असं माशानी घोंग 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 करावं, तेवढ्यात आची तसाच हात परत पिठात। पप्पाच्या बापानं जरा जपून भाकरी खात जा, पाहत जा कधी कधी किचन मध्ये काय होतंय नेमकं, नाही येत लक्षात आपल्याला। भाकरी करायला बसली एक दिवस सुनबाई, आणि सासरे बा म्हणतात सुनबाई अगं तुझ्या माहेराहून फोन आलाय, उठलाच हुंदाडा। कुत्र भाकरीत मुंडकं घालल म्हणून तिला काळजी नाही, मांजर एखादी भाकर ओढून नेली म्हणून नाही, जशी उठली समोर तेलाची कॅटली, दुधाचं पातीलं, भाजीचं पातीलं, तेलाची कॅटली ठॉय, दुधाचं पातीलं ठॉय, भाजीचं पातीलं ठॉय, सासऱ्याच्या दाढी मिशा भिजून काढल्या तिने, मोबाईल घेऊस तवर। अशी पाहिजे का? अजिबात नाही। मुलगी पाहिजे संत जनाबाईंसारखी, लग्न होस तर बापाला टेन्शन राहत, लग्न झाल्यावर नवऱ्याला टेन्शन, घराघरात भांडणं लावून देतात, दुसरं तिसरं काहीच नाही, भजन करणार नाही कधी, काहीच नाही। मला सांगा, जंगमवाडी मधल्या एखाद्या सासूबाईला जर तुमच्या मैत्रिणी विचारलं कशी वागत तुझी सून, कोणती सासूबाई म्हणते अख्ख्या गावात माझ्या सुनासारखी सून नाही? बोटवर करा बरं। नाही म्हणणार तुम्ही, काय म्हणणार माहितीये का? तिला रिस्पॉन्स देते, काय सांग नुसता भाड्याचं बैल करून रेंज मध्ये राहा, आणि तेवढ्यात विषय पलटी व्हावं, विचारावं जावाय कस काय, जावाय काय सांगू बाई, अख्ख्या गावात माझ्या जावायासारखा जावाय नाही। विठ्ठल जावाय आलेत का? काय म्हणतो, काय करतो जावाई? भांडी तोच घाशितो, कपडे तोच धुतो, स्वयंपाकही आमच्या दादाचं सांगत नाही मी, दुसऱ्यांचं सांगते, तिकडचं सांगते मी तुम्हाला। आणि इकडंच काय होतं नेमकं मग? जमत नाही अजिबात।
मुलगी पाहिजे संत जनाबाईंसारखी. जगाच्या मालकानं बाईचं रूप धारण केलं. ये ग विठाबाई आणि माझे पंढरीची आई. संत जनाबाईंनी जातं झटकून घ्यावं जात्यावरती म्हणायच्या, सुंदर माझे जाते ग फिरते बहुतेक, ओव्या गाऊ कौतुकी तू. म्हणता येते ना तुम्हाला का मुख्य आहेत? मुख्य आहेत काय? ज्याची बायको मुकी तो सगळ्यात चुकी. मुख्य नाहीत ना तुम्ही? बोलताना भांडायला नळावर असंच भांडता का? होय, बाप्याच्या बापाला जेवढ्या जोरात बोलतो त्याच्यापेक्षा थोडंसं जोरात भजन करा. मला सांगा, तुम्हाला उदाहरण सांगते. महिला मंडळ, नवरा बायको दोघंच एका रूम मध्ये आहेत. उदाहरणार्थ कल्पना करा फक्त, बऱ्याच जणांसोबत घडलेलं असेल. दोघंच एका रूम मध्ये आहेत. सासूबाई तिला खोड्या करते सुनबाईला, हे तिला तिच्या मालकाला सांगायचंय. म्हणून एका रूम मध्ये दरवाजा बंद केलाय. बरं, आता हळू बी सांगू शकते ना ती, तुमच्या आईला काहीतरी सांगा, असे वागतात तसे सांगू शकते ना. हळू नाही बोलत. तुमच्या आईला काहीतरी शिकवा तरच राहील, नीट राहिलं तर. नाही तर राहणार नाही. तर चालले मी माहेरला. अगं हळू बोल, तुझा नवरा मुका बाहेर नाही येतंय ऐकायला, त्याला बोलणार नाही. हळूच मोठ्या मोठ्यानी बोलती. काऊन? रेंज बाहेर जावी. तिकडं सासूबाईचे कान टाईट होते, तेव्हा लक्षात येतं ही काय बोलती नेमकी. घराघरात भांडणं. मला सांगा, जातेवरचे गाणे बोलता येतं ना तुम्हाला? सुंदर माझे जाते ग फिरते बहुतेक, ओव्या गाऊ कौतुकी तू, ओव्या गाऊ कौतुकी तू. इथून पुढे जाणार नाही गाडी जोरात जोर म्हणत नाही तवर. ओव्या गाऊ कौतुकी तू. काकडा इथंच होईल. ओव्या गाऊ कौतुकी तू. जी नाही म्हणणार तिला तिच्या शेजारची शपथ आहे. पहा आता काय करायचं तर. ओव्या गाऊ कौतुकी तू. कसा आवाज निघाला? हा, असं आहे ते. कशा बेतात मारायला मग. आणि जरी एखादी शेजारची नाहीच म्हणली, लईच कदरलेली असेल, इथंच हाणायला बसले एकमेकीला. काऊन म्हणा ना. सुंदर माझे जाते ग फिरते बहुतेक, ओव्या गाऊ कौतुकी तू. आता शिक जशा का आग्या मोळ्याच्या माशा उठल्यात. बऱ्या म्हणतात बऱ्या. जातं कळतं ना, पण जातं आजी जातं. आता जातं नाही राहिलं. आता फक्त लग्नाला बाहेर निघत आहे. ते बी इकडंच खेड्याच्या ठिकाणी. शहरात तर जातं नाही कळत. मला सांगा, पहिल्या काळात महिला लवकर उठायच्या, जात्यावरती दळण दळायच्या. 15-15, 20-20 जणांचं एकत्रित कुटुंब राहायचं. खटलं, ओरिजिनल शब्द त्याला खटलं म्हणतात. पहाटे 3ला 4ला उठायच्या, दळण दळायच्या. एवढ्या बाया हुशार होत्या. अक्षर ओळख नसताना सुद्धा नातीला गाणं तयार करतील, लेकीला करतील, मुलीला करतील, जावायला करतील. फक्त सुनाला कधी केलं नाही. गाणी तयार करायच्या. पण सकाळी उठून जेव्हा त्यांनी मग जात्यावर दळावं, तेव्हा पहाटे कुठंतरी सकाळी भाकरी व्हायच्या. मला सांगा, पहिल्या काळात महिला लवकर उठायच्या. आता ह्या नाही, आता हे उठतात अगोदर. खरी परिस्थिती आहे. असेल काही काहीच्या न, हा काही नाही, अनुभव घेतला बी असेल. उठतात सकाळी, स्वतःचं पाणी ठेवतात 5 वाजता, आंघोळ करतात स्वतः, त्यांना पाणी ठेवतात परत. सकाळी हळूच आवाज देत, पप्याची माय अगं उठते का, पाणी गरम झालं, उद्यापासून टाकून देत जा. एवढंच काम राहते फक्त. आता मला सांगायचंय काय, पहिल्या काळात जाते होते, आता जाते नाही राहिले, जातेचे गाणी बी नाही राहिले. एके बाईचं नवरा तुम्हाला सांगते, बहिणीनं भावाला गाणं तयार केलं. बहीण म्हणायची, लिंबाच्या ग झाडाखाली माझा भाऊ दारू पाडी, कोण्या मेल्यानं केली चाडी, आली पोलिसाची, आली पोलिसाची गाडी, माझ्या भावाला धरून जोडी. असं आहे ते. माझ्या बंधूच्या ग वाड्याला, आणि सोन्याचं ग कुलूप कोणाचं का असाना, ते तिकडं कुलूप कोणाचं का असाना, पण कुलूप आहे सोन्याचं. गाणे नाही विसरत. की आजीनं नातीला गाणं तयार केलं. आंब्याचं सीझन चालू होतं. आजी म्हणायची, आंब्याचा गरस पाणी टाकून केला नास, आणि माझ्या गठकीला नवरा मिळाला गांजा खास. तुम्हाला एक गाणं सांगते पहा. एका बाईचा नवरा 8 वाजले तरी उठच ना, 8 वाजले तरी उठच ना. नवरा गोदड्यात, आणि हिनं केलं पहाटेच्या 5 वाजता चालू. पहाटेच्या ग पारा मंदी जात वाज वंगा वंगा, जात वाज वंगा वंगा, उठ गोदाड्यातल्या सोंगा. आता बघा ना, उद्या म्हणते रात्रीची पोरगी लईच भारी होती. काऊन तर हसायला लावलं फक्त.
दमणे दमणे आजी दमणे दमणे हाय अजून हाय विठ्ठल विठ्ठल झाला. मला तुम्हाला सांगायचं पहिले गाणी वेगळी होती. माझी आजी म्हणायची लक्ष देऊ नये का पहिल्या काळातलं गाणं आहे. लक्षात जर आलं तर टाळी वाजवा, नाही आलं तर तशाच बसा. आजी म्हणायची माझी पंढरपुरामंदी काही वाजत गाजत शिरी सोन्याचं बाशिंग लगीन देवाचा लागत तुळशीचा पाला बाई आता होता काय झालं सख्या माझ्या विठ्ठलाने रावळाला रंग दिला. असंच होतं ना, असंच होतं का? एकदा हेच गाणं कीर्तनात म्हटले बरं का सोमनाथ दादा. कीर्तनात म्हटलं, कीर्तन संपल्यावर एक मला 12वी-13वीची मुलगी मला म्हणे ताई तेवढं ते गाणं द्या ना लिहून. मी दिलं लिहून, पण तिच्या कुठं चाल लक्षात आहे. तिला मी म्हणलं दीदी याला चाल कोणती लावती, ती म्हणे ताई याला चाल बाबूरावची चालन का. जात्यावरच्या गाण्याला विशिष्ट चाल असते, त्या चालीत गायलं तरच ते कानाला ऐकायला बरं वाटतं. संत जनाबाई म्हणतात पहा, तुझ्या कृपेने मला विठ्ठला त्या अगोदर जात्याच्या मुखी घालिते मोत्याचे दाणे तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही नाही उणे माय बापा काही नाही उणे पांडुरंगा काही नाही उणे विठ्ठला काही नाही उणे पांडुरंगा काही नाही उणे विठ्ठला काही नाही उणे विश्वाचे तू फिरविशी जाते पिटकाळाची दैवाचे पिटकाळाची दैवाचे तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही नाही उणे माय बापा काही नाही उणे पांडुरंगा काही नाही उणे. जो विश्वाचा जात फिरवतो तो भगवान परमात्मा संत जनाबाईंना झोपडीमध्ये दळण दळू लागण्यासाठी यायचा. मला सांगायचे अशी मुलगी पाहिजे. उजळले भाग्य आता जगद्गुरु तुकोबारे म्हणतात आमचं भाग्य उजळलं कधी माग शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे किंवा बाबाजी आपुले सांगितले नाम आणि मंत्र दिला रामकृष्ण हरी. जेव्हा गुरु स्वप्नामध्ये आले रामकृष्ण हरी हा मंत्र दिला तेव्हा आमचं भाग्य उजळलं. चिंता वारली भगवत प्राप्तीची आमची. मला सांगा पा माणसाला जीवनामध्ये चिंता एक आहे, फक्त अनुस्वाराचा फरक आहे. चिंता आणि दुसरी चिता. चिता कळते ना, चिता कधी शव प्रेत मराठी ओरिजिनल शब्द त्याला मड म्हणतात, कळतं ना महिला मंडळ. चिंता आणि चिता, चिता ही माणसाला मेल्याच्या नंतर जाळते, पण चिंता ही माणसाला जिवंतपणी जाळत असते. पहा जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात संताची संगती. गुरूंनी रामकृष्ण हरी मंत्र दिला, भाग्य उजळ आणि भगवत प्राप्तीची आमची चिंताही वाढली. म्हणून जीवनामध्ये कधी अभंगाचं दुसरं चरण
दर्शनी हा लाभ संत दर्शनी हा लाभ संत दर्शनी हा लाभ संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडियेला पद्मनाभ जोडियेला पद्मनाभ जोडियेला पद्मनाभ जोडियेला हे संत दर्शनी हा लाभ संत दर्शनी हा लाभ संत दर्शनी हा लाभ संत दर्शनी हा सांगकामीत आपल्या कुठं लक्षात आहे मलाच माहिती नाही तुम्ही सांगकामीत म्हणून तर अगोदर सांगितलं असतं तुम्हाला जाऊ दे मला सांगा खरं खरं महिला मंडळ तुमच्यातली जरी एखादा मुलगा नातू एखादीचा किंवा मुलगा जरी इथं उभा असता गायन करायला तुम्ही किती बरे असं केलं असतं तुमची पापणी खाली लावल डोळा पडेल का पापणी खाली पडेल का तुमची कौतुक करता आलं पाहिजे माणसाला तुम्हाला उदाहरण सांगते एक आजी होत्या पहा कीर्तन संपेपर्यंत नुसते रडायच्या आता म्हणलं आजीला झालं काय असेल म्हणलं आवडत असेल कीर्तन कीर्तन संपलं आजीला पकडलं म्हणे आजी झालं काय काय आवडलं असं कीर्तनातलं कीर्तन चांगलं नाही झालं का आजी म्हणती बरं केलं म्हणलं रडत काऊन होत्या काही नातवाचा त्रास आहे का काही मुलाचा त्रास आहे का तुम्हाला काही तुमच्या सून काही त्रास देते का म्हणलं काही मालक त्रास देते का ती म्हणे त्याचे काय टप्पर आहे मला त्रास द्यायची म्हणलं असं मग झालं काय नेमकं आजी म्हणे ताई अख्ख्या गावात माझ्या सुनासारखी सून नाही म्हटलं काय करते नेमकी 3 पिढ्या झालं म्हणे 3 पिढ्या आम्ही तेल मीठ आणि शेंगदाणे याच्याशिवाय दुसरं काहीच विकत आणत नाही म्हटलं असं बाजारही कधी करत नाही म्हटलं मग हिचे दोडके आणतो तिचे वांगे आणतो तिचे कारले तिचे गवारी शेंगा सगळं काही घेऊन येतो म्हणे अजिबात काहीच आणायची गरज पडत नाही म्हणलं चांगली सून आहे तुमची म्हटलं मग नातू काही त्रास देतो का ताई अख्ख्या गावात माझ्या नातवासारखा नातू नाही काय करतो पंचकृषीत कुठेही कीर्तन असू द्या प्रत्येक कीर्तनाच्या कीर्तनकाराच्या पायाजवळ बसतो म्हणलं असं म्हणे नातवाला काही गाडी काही जॉब आहे का म्हणे नाही गाडी आहे त्याला फिरायला म्हणलं मग तुमच्या घरी पेट्रोल पंप आहे का म्हणे नाही ताई पेट्रोल पंप नाही म्हणलं मग तू पेट्रोल टाकतो कुठून नेमकं गाडीत तर लई हुशार आहे आमचा नातू कीर्तन संपायच्या अगोदर 5 मिनिटं अगोदर उठतो दुसऱ्याच्या गाडीतलं काढतो ना आपल्या गाडीत टाकतो म्हणलं असं म्हणलं मग त्रास कशाचा नेमका तुम्ही रडत काऊन होते नेमक्या काय सांगू ताई तुम्हाला यायचं नव्हतं कीर्तनाला दुसऱ्या मजल्यात जाऊन बसले होते वरती जाऊन जसा तुमचा आवाज आला तुम्ही मध्ये आ करायच्या 3 महिने झाले ताई अशी गदड्यासारखी 103 किलोची माझी बकरी मेली म्हणलं बकरीचा माझा काय संबंध आहे काय सांगू ताई तुम्ही जसं आ करता मला माझ्या बकरीचीच आठवण आली ताई म्हणून तुमची बकरी तर नाही मिली कोणाची विठ्ठल विठ्ठल अभंगाच्या दुसऱ्या चरणात जगद्गुरु तुकोबाराय सांगतात संत दर्शन या लाभ पद्मनाभ भगवान परमात्माची प्राप्ती झाली कधी संत दर्शन या लाभ मग संताची संगती करायची का त्याचं उत्तर एकनाथ महाराज देत आहेत हरी प्राप्तीसी उपाय धरावे संताचे आणि पाय धरायचे का संताचे पायी हा माझा विश्वास एकदा का विश्वास बसला संतन के संग लागरे तेरी अच्छी बनेगी आणि संताची संगतीच करावी का त्याचं उत्तर संताविन प्राप्ती नाही आणि ऐसे वेद देती ग्वाही संताची संगती करायची माणसाची संगती चुकली तर आयुष्याला चुकतो पहा बरं का चांगल्या माणसाची संगती झाली तर माणसाचं आयुष्य घडतं मला सांगा पुरुष मंडळ महिला मंडळ काही लोक सांगतात आम्हाला ताई हा माणूस काहीच नव्हतं याच्याकडं आणि या व्यक्तीच्या संगतीत गेला शहराच्या ठिकाणी गेला सगळं काही चांगलं झालं त्याला आणि वाईटाची संगती होऊ द्या किती प्रॉपर्टी असू द्या 5-50 एकर जमीन आहे सगळं काही बापानं प्रॉपर्टी सगळी कमवून ठेवली
पण ताई याच्या संगतीत गेल्यापासनं ना त्याला वाण नाही पण गुण आला. तुम्हाला उदाहरण सांगते पा, एके बाबानं एकुलता एक मुलगा होता, हाडाचं काढं रक्ताचं पाणी करून मुलगा शिकवला. मुलगा अधिकारी झाला, दुसऱ्या देशामध्ये होता जॉबसाठी, पण 10-15 दिवस म्हणे सुट्टीसाठी चला गावाकडं. 1 महिन्याची सुट्टी काढून तो आला ना. आल्याच्या नंतर बापाला म्हणे, वडील बाबा एवढ्या मोठ्या माझ्यासाठी तुम्ही एवढा मोठा खटाटोप केला, एवढं सगळं काम केलं, हाडाचं काढं रक्ताचं पाणी करून, तुम्हाला काही घेऊन देऊ का? बापानं म्हणे, कशाला काय, रोज 5-50 बकऱ्या घेऊन जातो म्हणे डोंगरानं चारायला, नको काहीच नको मला. नाही म्हणे बाबा काहीतरी घेतो ना, काहीतरी घेऊन देतो तुम्हाला. मग म्हणे दे एखादी मनाची विरुंगळा म्हणून छोटासा मोबाईल, हाडाचं काढं रक्ताचं पाणी करून शिकवलंय, मोबाईल दे म्हणे एखादं, काय अडचण नाही. मनाची विरुंगळा, त्यामध्ये अभंग, हरिपाठ, गवळणी, काकडा, भजनं. पोरानं छोटासा नाही 25,000चा भला एवढा मोठा अंडोडा मोबाईल घेऊन दिला. त्याच्यासोबत ते आलते कानात घालायला, काय म्हणतात त्याला, नवीन नाव आहे आता, नवीन नाव. आमच्या तिकडे त्याला येडे फोन म्हणतात. कानात घातात शेजारचं काय बोलत काही समजत नाही. मथराला त्या मोबाईलमध्ये अभंग, हरिपाठ, गवळणी, काकडा, भजनं आणि हिंदी पिक्चरचे गाणी भरून दिले. दुसऱ्या दिवशी म्हातारनं बकऱ्या सोडल्या. डोंगर चढत होतं, पण म्हातारं डोंगर चढताना सुद्धा नाचत होतं. गावातली महाराज म्हणे, म्हातारला झालं काय नेमकं नाचायला. 15-16 वर्षाचे होते. जवळ जाऊन पहिला आवाज दिला, बाबा. बाबा कुठं थांबत होते, भले उड्या मारायचे, नाचायचे. बाबाच्या कानात पाहिलं तर वायर घातलेली होती, एक काढलं स्वतःच्या कानात घातलं, त्यात गाणं लागलेलं होतं, औंध लगीन करावं पाहिजे. असं पोरग घरी आलं पडत म्हणे, आजी म्हातारं बिघडलंय. ती म्हणते झालं काय? आजी म्हातारं बिघडले. ती म्हणते झालं काय? आजी म्हातारं गाणी ऐकते. कोणतं गाणं? औंध लगीन करावं पाहिजे. म्हातारी म्हणते, असं पदर कमरेला खोचला, भला मोठा दांडा काढून उंबट्यात बसली. येऊ दे म्हातारा. आता 5:30-6 वाजले. म्हातारं घरी आलं. म्हातारनं बकऱ्या बांधल्या. जसं घरात आलं तसं म्हातारीनं पट्टाच चालू केला. म्हातारी म्हणती, लाज वाटते का तुम्हाला? तरुणपणी कधी अभंग, हरिपाठ, गवळणी, भजन, काकडा कधी केलं नाही, कधी सप्त्याला पट्टी दिली नाही, कोण्या महाराजाला घरी घेऊन आले नाही, कधी कोणाला जेवायला चहाचा घोट नाही पाजला तुम्ही. लाज वाटते का? म्हातारी झालात ना तुम्ही, तरी सुद्धा गाणी ऐकतात, अभंग, हरिपाठ, गवळणी, काकडा, भजन. अशीच स्पीड असते का भांडायची? भांडायची स्पीड हीच आहे ना? लाज वाटते का तुम्हाला? म्हणे काय कळतं का तुम्हाला? अभंग, हरिपाठ मी होते म्हणून टिकले म्हणे, दुसरी असती ना तुम्हाला घटस्फोट देऊन गेली असती. म्हाताऱ्याला जरा रागच आला. म्हाताऱ्यानं भलं मोठं कपड्याचं गाठोडं बांधलं आणि म्हातारं चालत 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 असं मंडपाच्या बाहेर गेलं. म्हातारी म्हणती, पप्याचा बापा द्या ना सोडून. बोलली असेल रागाच्या भरात, कशाला मनावर घेता, द्या सोडून, या परत. म्हातारं म्हणतं, एवढी कधी? म्हातारपणाला एकामेकाला जीव लावायचा आणि खुशाल बोलती म्हणे, मला येत नाही आता. म्हातारला एवढा राग आला, 1 किलोमीटर चालत गेलं. पण म्हातारीच्या लक्षात आलं की म्हातारा असं नाही येणार, याच्या डोक्यात गाण्याचे फॅडे. म्हातारी म्हटली, आता याला गाण्यातून बोलू. म्हातारीनं परत सोर लावला. म्हातारी काय म्हणती, जाना नहीं ओ मेरे, अजून थोडस पुढं म्हटली म्हातारी, हर पल मेरी याद तुम्ही. जसं म्हाताऱ्यानं गाठ थोडं फेकलं पळत सुटलं. तू जब जब मुझको पुकारे, विठ्ठल विठ्ठल झाला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. जीवनामध्ये संगती करायची, संगती चुकली तर माणूस आयुष्याला चुकतो. म्हणून संतांची संगती करायची. भगवंताचं नामचिंतन, नामस्मरण करावं का? त्याचं उत्तर आहे तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्गट भव सिंधू. आणि त्याचं उत्तर माऊली ज्ञानोबारा हरिपाठात देतायत. ज्ञानदेव पुसे निवृत्तीची चाड गगनाहुनी वाढ नाम आहे. ऐसा नामाचा महिमा वेदशिनला झाली सीमा. घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापांचे, पर्वत जळती पापांचे, पर्वत जळती जळती पापाचे, पर्वत जळती पापाचे, पर्वत जळती पापाचे. ऐसा नामाचा महिमा, ऐसा नामाचा महिमा वेद
पर्वत जळती पापाचे, पर्वत जळती पापाचे. घेता नाम विठोबाचे, पर्वत जळती पापाचे. ऐसा नामाचा महिमान. तेच नाम मुखात नसेल, नामाविन मुख सर्पाचे ते बिळ. ती मुखही नाही तोंडही नाही, सापाचे बिळ आहे. मग नामचिंतन करायचं, पण करावं कसं? घरी बायको बडबड करते म्हणून करायचं? अजिबात करायचं नाही. मन लावून आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. आवडीनं आणि एकनिष्ठतेनं करावं लागेल, नित्य नेमानं करावं लागेल. का करावं? नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तयाजवळ. आज मी सांगू तुम्हाला, आज आपण पाहतोय सर्वसामान्य माणसाला जर म्हटलं 4 दिवस उपवाशी राहील का? ते नाही राहत उपवाशी. सकाळी खाल्लं तर सकाळी खाऊन हातही कोरडा होत नाही त्याचा, तोपर्यंत विचार, होय पप्पाची माय संध्याकाळी काय भाजी करणार आहे? संध्याकाळची भाजीची तयारी करतं, संध्याकाळी जेवतं, परत सकाळी विचारतं, संध्याकाळीच विचारतं माहिती का राहील का नाही हे सुद्धा माहिती नाही त्याला. भाजी खायला पप्पीची माई सकाळी काय आहे का नाही भाजीला, सकाळची भाजी खात नाही तोपर्यंत संध्याकाळीची विचारतं. मला सांगा, जो माणूस 17 दिवस नित्य नेमानं बिना अन्नाचा बिना पाण्याचा राहतोय, हा माणूस सर्वसामान्य आहे का? आवडीने फक्त भजनच करा असं अजिबात नाही. अगोदर सांगितलंय तुम्हाला, प्रामाणिकपणे काम करा. कोणतंही त्या कामामध्ये भगवान परमात्मा तुम्हाला भेट देण्यासाठी येतो, कारण देवाचा स्वभाव आहे. पहा, देतो पण अगोदर घेत असतो. देवाला आवडतंय नामचिंतन केलेलं. आणि मी तुम्हाला सांगू, ज्या दिवशी देवाची आवड पूर्ण कराल ना, त्या दिवशी आपोआप भगवान परमात्मा आपली आवड पूर्ण करतो. मग देवाची आवड आहे, आवड आहे देवाची, तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस. सराटे अंतरवालीमध्ये 2 महिने सप्ताह झालाय. किती? 2 महिन्याचा सप्ताह. अजूनही कीर्तन चालू आहे तिथं. अगोदर पहिल्या महिन्यामध्ये आमचे झाले होते कीर्तन. महाराष्ट्रातले कोणतेच कीर्तनकार नाही राहिले नामांकित, त्यांचं तिथं कीर्तन झालं नाही. मला सांगायचंय काय, जरांगे पाटलांसाठी हरिभक्तपर्यंत म्हणायला हरकत नाही. जे देवाची आवड पूर्ण केली आहे, भगवान परमात्माला नामचिंतन केलेलं आवडतंय. सगळ्या महाराज मंडळींनी, जरांगे पाटलांनी देवाची आवड पूर्ण केली आहे. भगवान परमात्मा आपली आरक्षण रूपी आवड पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. ते अगोदर नामचिंतन करावं लागेल. अवघा महाराष्ट्रासाठी एकच सांगेल तुम्हाला, आजपर्यंत प्रत्येक माणूस, एखादा व्यक्ती स्वतःच्या आजोबाचा फोटो लावायचा विसरतो घरात, बापाचा फोटो लावायचा विसरेल, पण आरक्षण भेटलं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोच्या शेजारी जरांगे पाटलाचा फोटो प्रत्येकाला लावावा लागणार. माणसानं कीर्ती केली खूप महान, आणि क्रांती ही कायम झोपडीत जन्म घेते, ती शीतन बंगल्यात नाही घेत कधी. असं कधी ऐकलंय का लय श्रीमंत माणूस आहे त्यानं लयच गरीबाचं चांगलं केलंय? कधीच नाही. गरीबच माणसं गरीबाला ओळखत असतात. आणि कधी सांगायचंय, आपलं आरक्षण अगदी सुशिक्षित हातामध्ये, एकदा सुरक्षित हातामध्ये आहे. जरांगे पाटील कधीच कोणाला धोका देऊ शकत नाही. विचार करा, जर लालची असते आणि जर लालची झाली असते ना, तर 7-8 पिढ्या बसून खातील एवढी प्रॉपर्टी दिली असती. पण जगायचंही समाजासाठी आणि मरायचंही समाजासाठी. म्हणून तुम्हाला सांगते, माणसानं जगावं कसं, छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकावं. माणसानं मरावं कसं, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांकडून शिकावं. आणि माणसानं लढावं कसं, हे जरांगे पाटलाकडून शिकायचं. एक छत्रपती शिवाजी महाराज आणि जरांगे पाटील यांचे एक छोटंसं गीत आहे. सगळ्यांनी लक्ष देऊ नये का, तुम्हाला म्हणून दाखवते. दिल वचन मा साईबा वचन पूर्ण करी, बाई माझा शुभारा जाग. प्रत्येकाने हात वरती करायचे, तर डोळ्यात जोरात टाळी वाजवायची. फक्त 10 मिनिटं घेणार आहे तुमचे मी सगळ्यांनी. दिल वचन मा साईबा वचन पूर्ण करी, बाई माझा शुभारा जाग. बसला घोड्यावरी बाईरा जाग, बसला घोड्यावरी शुभारा जाग, बसला घोड्यावरी बाईरा जाग, बसला घोड्यावरी बाईरा जाग, बसला घोड्यावरी. 18 पगड जाती 16 तर समाज मराठ मोळा, स्वराज्यावर ठेवून डोळा एका जागी केलाय गोळा. 18 पगड जाती 16 तर समाज मराठ मोळा, स्वराज्यावर ठेवून डोळा एका जागी केलाय गोळा. दाखवा कोणी शूर या भूमीवरी, शुभावानी दाखवा कोणी शूर या भूमीवरी. आजपर्यंत माणसं फक्त म्हणायचे का राजांना, राजा आमच्यामध्ये अवतार घ्या. छत्रपती शिवाजी महाराजांचा अंश म्हणून
जरांगे पाटलांनी आपल्यामध्ये जन्म घेतलाय पण ते आपल्याला कळणं गरजेचं आहे फक्त. आतापर्यंत ही पदवी कोणाला लागू होत नव्हती. मला छत्रपती शिवाजी महाराजांचा अवतारच जरांगे पाटील बनून शुभावानी दाखवा कोणी शूर या भूमीवरी बाई माझा ग शुभा राजा ग बसला घोड्यावरी बाई राजा ग बसला घोड्यावरी शुभा राजा ग बसला घोड्यावरी बाई माझा ग बसला घोड्यावरी बाई राजा ग बसला घोड्यावरी शुभा माझा ग बसला घोड्यावरी. मासाई बादीला वचन ती वचन पूर्ती केली शिवरायांच्या जन्माने ही पावन धरती झाली. प्रथम पहिलं शिरय ठेवलं जिजाऊ चरणावरी. प्रत्येक गड किल्ला जिंकवण्यासाठी युद्धासाठी छत्रपती शिवाजी महाराज जाण्याच्या अगोदर राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंच्या चरणावर नतमस्तक व्हायचे. मासाहेब आशीर्वाद द्या आणि मासाहेब जिजाऊंनी सांगावं राजा एकदा का गेले ना अपयश नाही आलं पाहिजे यश प्राप्ती करूनच घेऊन या. जरांगे पाटील आईकडे गेले ना आई म्हणतात बागा जाऊ नको रे. कोणत्या आईला वाटतं माझ्या लेकरांना सोडून जावं पण सांगितलं आई समाजाला आरक्षण मिळवून देणं हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. ते मला पाहिजे. आशीर्वाद द्या की जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत घराच्या बाहेर घरामध्ये पाऊले ठेवणार नाही. शपथ घेतली आईच्या चरणावरती नतमस्तक झाले आणि घराच्या बाहेर पडले तेव्हापासून मासाईबा दिला वचन ती वचन पूर्ती केली. शिवरायांच्या जन्माने ही पावन धरती झाली. प्रथम पहिलं शिरय ठेवलं जिजाऊ चरणावरी. प्रथम पहिलं शिरय ठेवलं जिजाऊ चरणावरी. बाई माझा ग शुभा राजा ग छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की. बसला घोड्यावरी बाई राजा ग बसला घोड्यावरी बाई राजा ग बसला घोड्यावरी शुभा माझा ग बसला घोड्यावरी घोड्यावरी. तुम्ही तुमच्यासाठीच टाळी वाजवा. मला सांगायचंय जीवनामध्ये संतांची संगती भगवंताचं नामचिंतन कोणतंही कार्य करा फक्त आवडीनं करा. संत महात्मे सांगतायत गातो आवडीने गातो आवडीने गोड तुझे नाम तूच माझा राम तूच घनश्याम गातो आवडीने गातो आवडीने. परमार्थही करायचा आहे पण सवडीनं नाही आवडीनं करावं लागेल. ज्या दिवशी आवडीनं कराल त्या दिवशी भगवान परमात्मा आपल्याला भेटही देईल प्राप्ती जीवनामध्ये होईल आणि जीवनाचाही उद्धार होईल. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात संत दर्शनी लाभ पद्मनाभ जोडला. मग ज्याला जोडले ठेवायचं कुठे संपुष्ट ही हृदय पेटी आणि करोनी पोटी साठवू. संपुष्ट म्हणजे आतली आत हृदयाची पेटी करायची. मग हृदयामध्ये साठवलं कुणी साठवलं बरं संत जनाबाईंनी. हृदयबंदी खान केला आत विठ्ठल कोंडीला हो धरीला धरीला. हे रेल्वेचे डबे घसायल्यासारखं करतात. धरीला पंढरीचा सूर गळा बांधून या दूर. धरीला पंढरीचा सूर गळा बांधून या दूर हो धरीला. काकडा ऐकला का तुम्ही? काकड्याच्या दिवसात ऐकलं का? अठा पांडुरंगा तसा आवाज काढता तुम्ही. उठत नाहीत लोक झोपत येत. मन लावून म्हणा ना फक्त मन लावून. धरीला पंढरीचा गळ विठ्ठल विठ्ठल असो संत जनाबाईंनी हृदयामध्ये भगवान परमात्म्याला साठवलं. त्याही पुढे हनुमंतरायांनी भगवान परशुरामचंद्रांना हृदयामध्ये साठवलंय. श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने में
जेव्हा भगवान प्रभू रामचंद्र 14 वर्षाच्या वनवासाकरिता गेले होते, परत आल्याच्या नंतर अयोध्येमध्ये सर्वांनी दिवाळी साजरी केली होती. पण 5000 वर्षाच्या नंतर आमचा बाप अयोध्येमध्ये विराजमान होणार आहे 22 जानेवारीला. प्रत्येकानं स्वतः दिवाळी उत्सव जसा साजरा करताना दिवाळीपेक्षाही भव्य दिव्य आपल्याला दिवाळी साजरी करायची 22 जानेवारीला. खरी दिवाळी आपली ती आहे. भगवान प्रभू रामचंद्र येणार आहेत, प्रत्येकानं स्वतःच्या दारामध्ये दिवे लावायचे आहेत आणि आपोआपल्या घरावरती भगवी पताका फडकवायची आहे प्रत्येकानं. का आजपर्यंत लोक म्हणायचे बनाएंगे मंदिर, नंतर बन रहा है मंदिर, त्याच्यानंतर बन गया. हा सजा दो घर को गुलशन सा, अवध में राम आए हैं, 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 राम आएंगे आएंगे राम आएंगे, मेरे झोपड़े के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे. नाही वाजलेलंच बरे सध्या, त्यांचा नाही दोष, ते चुकीचा आणलं जरा. शाही पडली. अगोदरच पडली का आता पडली? मला पहिल्यापासून असंच वाजत होती. विठ्ठल विठ्ठल हनुमंतरायांनी भगवान प्रभू रामचंद्रांना हृदयामध्ये साठवलंय आणि आई पुढे सांगते, ज्यांच्यासाठी परमार्थ कांदा मुळा भाजी नामदेव महाराज संत सावता महाराजांसाठी म्हणतायत, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता, त्रैलोक्याचा सावता सागर, प्रेमाचे आगर. फक्त आई वडिलांना धन्यता नाही, धन्य ते आरण रत्नाची ती खान, जलमला निधान सावतात, त्या गावालाही धन्यता दिली. आणि याच्याही पुढे नामा म्हणे त्यांचा जन्म सफल झाला, वंश उद्धारीला माळियाचा सावता सागर, प्रेमाचे आगर, त्या कुळालाही धन्यता दिली आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, संपुष्ट हे हृदय पेटी करुणी पोटी. संपुष्ट म्हणजे आतली आत. मग मला सांगा, हृदयामध्ये भगवंताला साठवायचंय, मग आपल्या हृदयात भगवंत नाही का? बोला पटकन. आत्मा राम जर निघून गेला तर खाली काय उरतं? जोपर्यंत आपल्यामध्ये विराजमान आहे तोपर्यंत माणूस जिवंत आहे. जोपर्यंत जिवंत आहे, जीवनाचं सार्थक करण्यासाठी राम राम म्हणावं लागतं. का? तेव्हा आत्मा राम राहतो आणि आत्मा राम निघून गेला की शेवटी तेच आहे, राम नाम सत्य हे. म्हणून भगवंताचं भजन करायचंय, भगवंत रूपी ठेवा. आपल्या हृदयामध्ये अगोदरचाच आहे, पण तो आपल्याला भक्तीने आणि भावाने शोधायचा आहे, सापडायचा आहे. अभंगाचं शेवटचं चरण. तुका मैंने होता ठेवा, तुका मैंने होता ठेवा हो, तुका मैंने होता ठेवा ठेवा, तुका मैंने होता ठेवा, तुका मने होता ठेवा, तुका मने होता ठेवा, तुका मने होता ठेवा, ठेवा, तुका मने होता ठेवा. तो या भावा सापडला, माया भावा सापडला, संत दर्शनी हालावा, संत दर्शनी हालावा हो, संत दर्शनी हालावा, संत दर्शनी हालावा, संत दर्शनी आला भा, संत दर्शनी आला भा, संत दर्शनी आला भा, संत दर्शनी आला
पद्मनाभ जोडला पद्मनाभ 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 जोडला संत दर्शनी हा लाभ संत दर्शनी हा लाभ संत दर्शनी हा लाभ दर्शनी लाभ संत दर्शनी हा लाभ संत दर्शनी हा लाभ संत दर्शनी हा लाभ संत दर्शनी हा टाळी वाजवा एकदा. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबारे म्हणतात, तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला. भगवंत रूपी ठेवा आपल्या हृदयामध्ये अगोदरचाच आहे, पण तो आपल्याला सापडायचा तो भक्तीने आणि भावाने. तो काय एकदा सापडला की उजळले भाग्य आता ओघी चिंता वारली. संत दर्शनी या लाभ पद्मनाभ जोडलाय पण ठेवायचंय संपुष्ट ही हृदय पेटी. करुणी पोटी साठवू वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार सर्वांनी हात वरती करा. महिला पुरुष सगळे कट्ट्यावरले वट्ट्यावरले ज्याच्या हातावरती नाही येणार त्यांना त्यांच्या शेजारची शपथ आहे. सगळ्यांनी हातावरती करा, जोरात भजन करायचंय. हातावरती करा. मी नाही पण हनुमंतराय पाहतात तुम्हाला, ते पाहून घेतील मग तुम्हाला. हातावरती करा. महिला मंडळ हातावरती घ्या. राधा आका केस राका दगडा आका धोंडा आका घ्या हातावरती. द्या थोड्या वेळ थंडी सोडून द्या. गंगूबाई हातावर वरती वरती. सुंदर असं भजन करायचंय माझ्यासोबत. जो खेल गए प्राणों पे श्री राम के लिए, एक बार तू हाथ उठा दो मेरे हनुमान के लिए. एक बार तू हाथ उठा दो मेरे हनुमान के लिए. एक बार तू हाथ उठा ले मेरे हनुमान के लिए. एक बार तू हाथ उठा ले मेरे हनुमान के लिए. सागर को लांग किसने सीता का पता लगाया, राम नाम का डंका लंका में जाके बजाया. सागर को लांग किसने सीता का पता लगाया, राम नाम का डंका लंका में जाके बजाया. माता अंजनी की ऐसी माता अंजनी की ऐसी माता अंजनी की ऐसी संतान के लिए. एक बार तू हाथ उठा दो मेरे हनुमान के लिए. एक बार तू हाथ उठा दो मेरे हनुमान के लिए. एक बार तू हाथ उठा दो मेरे हनुमान के लिए. एक बार तू हाथ उठा ले मेरे हनुमान के लिए. एक बार हाथ में हनुमान के लिए रामचंद्र भगवान की रखुमाये जय विठोबार घुमाये विठोबार घुमाये विठोबार घुमाये अरे विठोबार घुमाये. होबा 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 घ्या हात खाली. हे नाही सांगायची गरज तुम्हाला. असो वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार नक्कीच अभंगाचा विस्तार करण्याचा प्रयत्न केलाय. ज्यांच्यामुळे कार्यक्रमाला येण्याचा योग आला आदरणीय हरिभक्त परायण आमचे सोमनाथ दादा असतील, सर्व जंगमवाडी गावकरी मंडळी, भजनी मंडळी, आयोजक, नियोजक, संयोजक सगळ्यांचे धन्यवाद. सप्ताहामध्ये पात्र उचलण्यापासून कीर्तनकार ठरवण्यापर्यंत प्रत्येकाचे धन्यवाद. येथे कोणी कीर्तनकार, प्रवचनकार, कथाकार असतील, ज्ञानानं, वयानं, तपानं, अधिकारानं ज्येष्ठ असलेली, जर अनुदानानं नाव जर राहिलं असेल चुकून तर सर्वांचे धन्यवाद व्यक्त करते. तुमची माफी मागते. बोलता बोलता कोणाच्या मनाला टोचलं असेल, टोचलं तरी काय अडचण नाही, पण तरीसुद्धा मज पामर आहे काय थोरं पण आणि पायीची वाहनं पायी बरी, याप्रमाणे तुमचं लेकरू म्हणून क्षमा करा. कार्यक्रमासाठी सर्वच गुणीजन मंडळी असतील, गायनाचार्य, मृदंगाचार्य, विनेकरी असतील, हरिभक्तपरायण सर्वच सावडीवरून आलेले आदरणीय हरिभक्तपरायण आमचे नामदेव दादा आहेत. हरिभक्तपरायण आपल्या गावाचे जावई आहेत. नितांत माझ्यावरती बहिणीसारखं प्रेम करतात.
आणि खूप मोठं योगदान त्यांचंही समाजासाठी आहे. आदरणीय हरिभक्तपरायणचे विठ्ठलदादा काळे आहेत, दादांचे धन्यवाद व्यक्त करते. त्याचबरोबर सर्वच सावळीकर मंडळी आहेत, पाळोदीवरून आलेली सर्वच मंडळी आहेत, सगळ्यांचे धन्यवाद. परत इथं पिंपळ्यावरून आलेले सर्वच मंडळी, फक्त मला नावं माहिती नाहीत, सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करून हरिभक्तपरायण साऊंडवाले दादा तुमचे धन्यवाद. आमच्या ताई उपस्थित आहेत, माझे वडीलही उपस्थित आहेत, सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करून झालेले